नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य भाग्यश्री आणि मी वैद्य नमिता आपलं स्वागत करतो. आरोग्यशाहीमधलं चौथं अक्षर आहे श. श आहे शास्त्राचा, काळाच्या कसोटीवर सिद्ध झालेल्या मार्गदर्शनाचा. आयुर्वेद शास्त्र हे असं एकमेव आरोग्यशास्त्र आहे की ज्यात निरोगी कसं राहावं हे सांगितलेलं आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण जे काही करतो, म्हणजे सकाळी उठून दात घासणं, स्नान करणं, व्यायाम करणं, जेवणं, झोपणं, अशा सगळ्या क्रियांमध्ये आयुर्वेद शास्त्राने मार्गदर्शन केलेलं आहे. आपण जर ते नीट समजून घेतलं आणि दैनंदिन जगण्यामध्ये इन्कॉर्पोरेट केलं तर त्यामुळे आरोग्य उत्तम राहील, यात काही शंका नाही. मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरात बघितलं तर सध्या डेंटिस्टची क्लिनिक्स उघडण्याचं प्रमाण खूप वाढलेलं दिसतं. अर्थात सध्याच्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमुळे दातांची स्वच्छता, दातांचं सौंदर्य, दातांच्या रचनेत करता येणारा बदल यासाठी डेंटिस्टकडे जाणाऱ्यांची संख्यासुद्धा वाढली आहे. पण तरीही दात दुखतोय कालपासून डेंटिस्टकडे जावं लागेल बहुतेक, किंवा रूट कॅनल करायला सांगितलंय डॉक्टरांनी. दात किडलाय त्यामुळे काढून टाकावा लागणार आहे असं सांगणारी अनेक मंडळी आपल्या आसपास असतात. पण मंडळी, आयुर्वेदात सांगितलेला एक साधा उपचार आजच्या आज जर सुरू केला तर पुन्हा पुन्हा डेंटिस्टकडे जावं लागणार नाही हे नक्की. हा साधा उपचार म्हणजे दिवसातून किमान एकदा तरी आयुर्वेदीय दंतमंजनाने दात घासणं. बाभूळ साल, खदीर साल, बकुळ साल, लोध्र, ज्येष्ठमध, तुरटीची लाही, भीमसेनी कापूर, थोडंसं सैंधव अशा कडू, तुरट, तिखट चवीच्या द्रव्यांपासून दंतमंजन बनवता येऊ शकतं. अशा दंतमंजनामुळे दात तर स्वच्छ होतातच, पण हिरड्या मजबूत होतात. रात्रभरात कंठात, मुखात साठलेला कफदोष सुटा होऊन निघून जायला मदत मिळते. या उलट कन्व्हेन्शनल टूथपेस्ट ही सहसा गोड चवीची असते, त्यामुळे कफदोषाची शुद्धी करू शकत नाही. शिवाय दात पांढरे शुभ्र व्हावे या उद्देशाने बहुतेक सगळ्या टूथपेस्टमध्ये फ्लोराईड नावाचं एक केमिकल टाकलेलं असतो, ज्याचा दुष्परिणाम डायरेक्ट ब्रेनपर्यंत सुद्धा होऊ शकतो असं रिसर्चमध्ये दिसून आलेलं आहे. त्यामुळे मंडळी, जरी लहानपणापासून टूथपेस्टची सवय असली तरी हळूहळू आयुर्वेदीय दंतमंजनाने तिला रिप्लेस करायचं ठरवलं तर दातांचं आरोग्य जपलं जाईल. शिवाय सकाळी दिवस सुरू होताना आणि रात्री दिवस संपताना फ्लोराईडसारख्या घातक केमिकल्सचा वापरही करावा लागणार नाही. भारतीय शास्त्रातील असंच जीवनोपयोगी मार्गदर्शन जाणून घ्यायचं असेल तर पाहत रहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर.